नमस्ते सर, आपल्या ऑफिसमध्ये एवढे नागरिक आदिवासी समाजाचे नागरिक बसलेले आहेत. त्यांचे प्रश्न आहेत, त्यांनी जाळ्या घेतल्यात. त्यांच्या खात्यावर पैसे अर्धे आले पण अर्धे आलेले नाही. तर याबाबत काय तुम्ही आपल्या कार्यालयाकडून पहिला हप्ता अदा केल्यानंतर दुसरा हप्ता देताना आदिवासी विकास निरीक्षक मार्फत पाहणी केली जाते की वस्तू खरेदी केल्याची. त्याचं परिवहन आपण दिलेलं आहे. ते परिवहनानुसार आजच मी सूचना दिलेल्या आहे सगळ्यांना की आजच तपासणी करून घ्या त्याच्या. आणि तपासणी केल्यानंतर जसा अहवाल येईल आदिवासी विकास निरीक्षकचा तसा लवकरात लवकर त्यांचे दुसरा हप्ता पण अदा करण्यात येणार आहे कार्यालयातर्फे. पण या अगोदर यांनी बरेच चक्रा मारलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ॲक्च्युली मला सकाळी इथले कार्यकर्ते किंवा जे लाभार्थी आहेत ते भेटले. त्यांनी त्यांच्या ज्या काही गोष्टी मागे येऊन गेलेले वगैरे सांगितल्या गोष्टी. तर आपण परिवहन त्या दृष्टीने केलेले आहेत. आता मी पण आता एकच्या ऐवजी जास्त पण माणसं तपासणीला देतोय तिथं. आणि त्याच्या दृष्टीने आपली लाभार्थी संख्या वगैरे पाहून तपासणी चालू होती पहिली. आता हे लाभार्थी संख्येतले जे काही शिल्लक आहेत आपल्याला तर त्याची आपण दुसरा हप्ता आपण लगेच अदा करण्याची तात्काळ कारवाई करतोय. या अगोदर का नाही केली म्हणजे जी कारवाई आता तुम्ही करतायत? समजा आता ऑफिसमध्ये नागरिक येऊन बसलेत आदिवासी समाजाचे, तर या अगोदर केली असे तर हे ऑफिसमध्ये बसायचं असं हे झालं नसेल यांचं आंदोलन. आदिवासी विकास निरीक्षकचा आपला एक अहवाल बाकी होता. त्या अहवालानुसार आपण कारवाई करतो. तो अहवाल आता तात्काळ घेतून तात्काळ आपल्याला हे करण्यात येईल त्याचं. मग ते अहवाल आला का नाही? एवढ्या वेळात का नाही आला? कुणी विलंब कुणी केला त्या अहवाला? थोडी लाभार्थी संख्येनुसार आपल्याकडून थोडंसं हे झालं. लाभार्थी संख्या थोडी जास्त होती. लाभार्थी संख्या वर्षापूर्वी निश्चित झाली. निश्चित झाली असेल तर तुम्ही त्याच्यावरती किती दिवसात कारवाई केली पाहिजे. जर ही योजना वर्षापूर्वी मंजूर झाली तर वर्षानंतर मंजूर झाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यावरती किती दिवसात कारवाई केली पाहिजे. तुमचं काहीतरी शेड्यूल ठरलं असेल ना का हे 15 दिवसांनी त्याची योजनेचे पैसे सोडले पाहिजे. त्याच्यानंतर हप्ता सोडल्यानंतर जमा झालाय का नाही पाहिला पाहिजे. त्याच्यानंतर तो त्या पाहणी करण्यासाठी लगेच चौकशी केली पाहिजे. तुम्ही म्हणता 4 महिने आले, तुमच्या अगोदरपासून हे चालू आहे. तर तुमच्या जे सहभागी खालच्या अधिकारी त्यांनी हे काम केलं पाहिजे का नाही. मग तुम्ही म्हणता आता चौकशी करू पाहू होईल, हे उत्तरच चुकीचं साहेब. हे असं देऊच नका. परिवहन दिले म्हणजे काय? परिवहन दिले तुम्ही आता दिलंय. आता तुम्ही ग्राहकाला आदेश काढायचे 4 तारखेला. त्याच्या आधी डिसेंबरमध्ये तुम्ही काढल्या कोण चव्हाण साहेबाला कोणा तरी. आणि त्याच्या अगोदर किती दिवस निघून गेले या गोष्टीला. त्या लोकांनी त्यांच्या दारामध्ये जे दुकानदार त्यांच्या दारात येतील. आणि आपण आपला आदिवासी विभाग काय करतो त्याच्यासाठी? काय करणार? हे ऑफिस कोणासाठी आहे? त्या लोकांसाठी आहे. तर तुम्ही त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे का नाही? का तुम्ही फक्त खुर्चीवर बसून काम करणार? कधी हे करणार? तू कारवाई कधी करणार? जर एखादा अधिकार चुकत असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कधी होणार? 6 महिने वर्ष तुम्ही करत नसेल तर काय करायचं? तुम्ही आता जे उत्तर देता ना हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही आता बाजू मारून यासाठी करता. फक्त आजच आपण आदिवासी विकास निरीक्षक पाठवतोय तिथं. आणि आता पाठवा, लगेच पाठवा. पैसे सुटल्याशिवाय लोक उठणार नाही. तुम्ही लगेच आज पाठवणार आदिवासी विकास निरीक्षक आणि त्यानुसार तात्काळ कारवाई करा. पैसे सुटण्यावर लोक जाणार नाही. तुम्हाला काय करायचं ते ठरवायचं ते ठरवा. काय करायचं ते कारवाई करायची करा. पैसे कधी सुटतील? 2 दिवसामध्येच आपण आहे ना सगळं आदिवासी विकास निरीक्षकचा अहवाल घेऊन आपण 2 दिवसामध्ये तात्काळ त्यांच्या 2 दिवस वर्षात नाही झालं तुम्ही 2 दिवसात करणार आहे. कसं काय करणार? आदिवासी विकास निरीक्षकचा अहवाल घेऊन तात्काळ आपण कारवाई करणार आहे. तुमच्याकडे निरीक्षक एकच आहे जे समजा प्रकल्पाला. आता तुम्ही माणसं नेमली पाहिजे ना, वाढवली पाहिजे ना. तुम्ही कधी केली? आता 4 मार्चला गेलेत. याच्या अगोदर काय केलं? झोपलं होतं का आदिवासी विभाग? का नाही केलं आतापर्यंत तुम्ही? म्हणजे फक्त आदिवासी पिळवणूक करायची यासाठी तुम्ही बसलेत? नाही असं काही नाही. मग काय म्हणजे काय ही लोक कशासाठी बसलेत? आपण त्याच्यावर ना आदिवासी विकास निरीक्षक तर्फे आता जास्त संख्येने वाढवली. पण आदिवासी विकास निरीक्षक त्यांचे जसे अहवाल येतात आपण त्याच्यावर कार्यवाही करून तात्काळ निकाली काढणार आहे. याच्यामध्ये ह्याच्यात डिले होणार नाही आता, याची खात्री देतो मी. तुम्ही जो निलंबन केला आता जे झाले त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार सांगा आम्हाला. ज्यांनी हलगर्जीपणा केलाय कामात त्याच्यावरती तुम्ही काय करणार याचं आम्हाला उत्तर द्या. प्रकल्प अधिकाऱ्यांशी चर्चा करतो मी ह्या गोष्टीबद्दल. आणि पण एवढं आश्वस्त करतो की डिले होणार नाही. मी तात्काळ ह्या कारवाई करतो. आमचा प्रश्न आहे का जर आता आमच्या आदिवासी समाजाला एवढा त्रास झाला, एवढं हे झालंय, या गोष्टीला एवढा विलंब लावलाय तर तुम्ही ज्या अधिकाऱ्यांनी जो कोणी असेल पाहिजे त्यांनी एवढा विलंब लावलाय त्याच्यावरती तुम्ही संबंधित सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून तुम्ही आम्हाला काय शब्द द्यायचं? काय करणार? प्रकल्प अधिकाऱ्यांशी चर्चा करतो ह्या गोष्टीबद्दल. आणि जे पात्र एवढं आश्वस्त करतो की आता डिले होणार नाही. मी तात्काळ तपासणी करून हप्ते अदा करण्याची कार्यवाही करतो. ते तुम्ही फक्त अधिकाऱ्यांना पाठीशी घालायचं काम करताय, बाकी काहीच नाही. तुमचे जे अधिकारी त्यांना पाठीशी घालून फक्त पुढे न्यायचं आणि ह्या लोकांना असंच पिळून मारायचं, एवढंच करायचं ठरवलं. मग काय करणार तुम्ही सांगा. तुम्ही सांगा काय करायचं. असं काही आपण त्या बिचारच्या तोंडाकडे बघा. बिचारे सकाळपासून उपवास येऊन मी आजच बोलवलं. त्यांनी सकाळी फोन केलाय. तुम्ही त्यांना आदेश आता काढलाय तर त्यांचं काम ते करते.
तुम्ही याच्या अगोदर ज्यांना हे केलं त्यांनी का विलंब लावला एवढा? तुम्ही 4 तारखेला आदेश काढलाय बरोबर ना मॅडम? आताच काढलाय ना तुम्ही, आता काढलाय. त्याच्या अगोदर काय झालं इतके दिवस? आता एक 4-8 दिवस झाले. मग त्याच्या अगोदर कोणतरी असेलच ना? नाही पण ते करून आजच्या आज जर सोडणार असेल तर आम्ही जाऊन तर जाणार नाही. आजच करून द्यायला लावतो सगळ्या गोष्टी. तुम्ही करा, पैसे सुटल्याच्या नंतर खाते आल्यावर आम्ही लोक जाऊ. मी तात्काळ कार्यवाही करतो. शिवाजी शिवाजी काय प्रश्न आहे? आपण ऑफिसमध्ये बसलेत. हे सगळे कातकरी समाजी लोक आहेत खेड तालुक्यातले, आणि यांना वर्ष झाला साधारणतः आपल्या जाळी, मच्छीमार जाळी ही मंजूर केली होती आपल्या प्रकल्प ऑफिसकडनं. हो. आणि ही जाळी मंजूर करून वर्ष झाला. त्याच्यानंतर ते पहिला हप्ता ऑफिसने द्यायला लागतो पहिला. तर तो पहिला हप्ता द्यायच्या अगोदर लोकांनी साहित्य घेतलं होतं, कातकरी समाजी गरीब लोक असताना देखील. त्यानंतर पहिला हप्ता सोडला. तर पहिला हप्ता सोडल्याच्या नंतर आता वर्ष होऊन गेला तरी पण अजून दुसरा हप्ता सोडलेला नाही. या लोकांनी 8-8 हेलपाटे मारले सगळ्यांनी, आणि सगळे हेलपाटे मारून सगळे वैतागलेत. तरी आपले इथले अधिकारी किंवा इथं ज्यांच्याकडे चार्ज असेल, जगवे साहेब असतील किंवा संबंधित अधिकारी असतील, त्यांनी जर हप्ता सोडलेला नाही, हे लोक वैतागून सांगून सगळे हे झाले. त्याच्यामुळे आज सगळे लोक इथं बसलेत. जोपर्यंत दुसरा हप्ता सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. या सगळ्या महिला आहेत, या सगळ्या त्यांचं सगळ्यांचं हातावरती पोट आहे बिचाऱ्यांचं, तरी पण सगळं करून ते आज इथं आले. दुकानातले पैसे दुकानदार यांना पैसे मागते, आणि सगळं टोपल्या बिपल्या सगळ्या जाळ्या घेऊन ते इथं आले. यांना वेळ नाही तिथे येऊन फोटो काढायला म्हणून ते इथं आले. म्हणून ही सगळी लोक, सगळी विठ्ठलवाडी आणि चांडोली खेड तालुक्यातले सगळ्या कातकरी वस्तीमधले आहेत, या सगळ्या महिला आहेत. आणि यांच्या घर सारखे दुकानदार घरी जातात का पैसे मागायला, तरी पण ते पैसे सोडत नाही. असे हे जर कातकरी समाजाला असे बरेच लोक आहेत, अशा बरेच योजना आपल्या काही योजना देतात ऑफिसकडनं, पण त्याचा पहिला हप्ता सोडल्यानंतर दुसरा हप्ता वर्ष 2 वर्ष याकडे पाहतच नाही. मग यांच्याकडे माणसं नाही आहेत का, काही यंत्रणा नाही, काय माहीत नाही. पण याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. तोपर्यंत जोपर्यंत आमचा पैसे सुटत नाही किंवा याच्या जर सुधारणा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. तुमचं नाव काय? अरुण काटे, गाव आगाने. मी जनजाती कल्याण आश्रम संस्थेचं काम करतोय. हे सगळे बांधव आपल्या कातकरी समाजासाठी आम्ही काम करतो, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण इथं आलोय. मावशी काय तुमचं कशाचं प्रकरण होतं? जाळ्याचं होतं. मग किती पैसे आले खात्यावर? 18,000 भेटलं, हा. 12,000 नाही सोडलं अजून. नाही सोडलं अजून? नाही सोडलं. किती चक्रा मारल्या तुम्ही ऑफिसला? लय चक्रा मारल्या पण काय पैसे नाही सोडले. का नाही सोडत? का माहिती ते आमचं काय आहे ते सोडतच नाही पैसे. कशा जाळे आहेत का? हा, मासे मासे मारायचे. काय ताई तुमचं काय आहे विषय तुमचा? आमचा विषय असा आहे की वर्ष झालं त्यांनी पहिला हप्ता सोडला होता जाळ्यांच्या प्रकरणाचा. 18,000 रुपये दिलं होतं. तर त्यांनी खरेदी करायला सांगितली जाळ्याकडून. आम्ही लोकांकडून उसने पैसे घेतले 4-5 हजार असे. आता काही तुम्ही विचार करा, 30,000चा माल घ्यायचा होता. आम्ही लोकांकडून कुणाकडून 3,000 कुणी 2,000 असे. आता ती लोक आमच्या दारात येऊन बसत आहेत. अजून कसं तुम्ही आमचे पैसे देत नाही? जर ही आम्हाला देतच नाही तर त्यांचं कसं द्यायचं आम्ही? असं आहे ना. मग कवर यांची वाट बघायची आम्ही. मग इथं येऊन आम्ही कटावलंय. मग आज इथंच धरणं धरून बसणार आहे. जोपर्यंत आमचा हप्ता टाकीत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणारच नाही. गाव कोणतं तुमचं? शिरगाव. बरोबर. काय मामा काय तुमचं काय प्रश्न आहे? जाळ्याचे प्रकरण आम्ही केली होती. आता आम्हाला लाभ मिळालेला आहे 18,000. 12,000 रुपये बाकी आहेत. आम्ही महिना चक्र मग आता वर्ष झाले. त्यांनी आता आमचं पैसे सोडावा ना. त्यांनी का नाही सोडले? त्यांनी आमचं कोणी पैसे नाही सोडले? गोडेगावचे प्रकल्प ऑफिस. हो. किती? 12,000 राहिलेत. 12,000 राहिलेत. मग काय प्रॉब्लेम तुमचा? त्याचा प्रॉब्लेम असं आहे का आमचं घेतली होती 12,000 जाळी तुम्ही? जाळी करून घेतली होती? जाळी आम्ही खेळून घेतली होती. काय गोडेगावकडून घेतली होती. मग ते लोक आमचे का पैसे मग आम्ही कुठून द्यायचं ते पैसे? यांनी मग आमचे पैसे सोडावा. आम्ही इथून हलतोय. काय काका तुमचा प्रश्न? आमचा प्रश्न हे जे जाळ्यांचे बिल नाही निघाले अजून. 12,000चा हप्ता आहे. 12,000 रुपये बाहेरून घेतलेत. आज संध्याकाळपर्यंत 12,000 नाही दिले तर मुलगा म्हणतोय का बाहेरच राह तू. दुसऱ्याचं कर्ज फेड तरच घरात ये. आम्ही कुठून 12,000 रुपये द्यायचं? आज मुलांनी सांगितले 12,000 फिटलं तरच ये, नाही तर येऊ नको घरी. तर मी आज इथं झोपणार आहे. कोणी पाठवलंय तुम्हाला? हा,
मुलांनी मग मुलाला सारखे फोन करतात दुकानदार कर्जवाले का ते पैसे बापाकडून घेऊन दे. आता पैसेच नाही तर ती पोरं कुठून देणार. तर त्यांनी सरळ सांगितले पैसे आण तर घरात ये, नाही तर येऊ नको. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं झालं का तुमचं? अहो कितीतरी वेळा सारखी येतोय, दर आठवड्याला येतात. हे आरण भाऊ तर इथंच राहून येत, ते दिवस आडीतून फेऱ्या मारतात. त्या अधिकारी साहेब काय म्हणले? ते 2 दिवसांनी, नुसतं 2 दिवसांनी, 2 दिवस म्हणता म्हणता आता वर्ष झाले. आणि आज बोलले तर काय म्हणले? आज बोलले तर काय? आज तेच म्हणतात 2 दिवसांनी. कोणते साहेब म्हणले? आता हे साहेब म्हणतात तिकडे ते समोर कॅबिन मध्ये ते साहेब म्हणतात 2 दिवसांनी. 2 दिवसांनी आता 2 दिवसांनी वर्ष होऊन गेले. तर हेच नाही, अनेक आमचे काम आहेत. भूमींचे दिले, जाग्याविषयी दिलं, काही म्हणजे कुठलेच काम आमचे आजपर्यंत नाही झाले. मग आता नाईलाजाने आम्ही येऊन बसले. सगळे लोकांची मानसिकता संपलेली आहे करायची विचार करायची. त्याच्यामुळं सगळे लोक मानसिकता संपल्यामुळं इथे येऊन बसायची वेळ आले. आणि संबंधित अधिकाऱ्याला आम्ही 2 दिवसा 3 दिवसा सतत जसा वेळ भेटेल तसा आम्ही चौकशी करतोय. आज सोडू उद्या सोडू हेच उत्तर त्यांच्याकडनं आम्हाला मिळते. तुम्ही सामाजिक कार्यकर्ते, आता सामाजिक आता बोलले का साहेबांशी बोललो, साहेब म्हणले 2 दिवसांनी सोडू. पण हे जर आधी 2 दिवसापूर्वी साहेबांनी आम्हाला जवळ घेऊन सांगितलं असतं का हे आम्ही 2 दिवसांनी सोडतो, इतक्या दिवस हेलपाटे मारले सगळे साहेबांकडे, तर त्यांनी सोडू असं म्हणते. आता त्यांचे वरिष्ठ अधिकारी आता कोतवाल साहेब त्यांनी आता बोलवलं. पण हिच्या अगोदर बोलून जर हा विषय मार्गी लावला असता तर ही वेळ आली नसते आमच्यावरती ना. आता ते म्हणते, तर मग ही आता बसून इथं लोक त्यांना पाहिले का ही लोक सगळे बसले ते म्हणून ते आता बोलते. पण हे तेव्हाच हे असतं, ही लोक आली नसती. यांचं हेरपाट्यावर किती खर्च झाला. आज इथं येऊन लोक बसले, यांना सगळं हातावरती पोट आहे, त्यांना काही रोजगाराचं साधन नाही. हा जरा जाळ्यांच्या विषय अशा अनेक योजना. आपण आदिवासी विभाग आहे, तर आदिवासी विभाग आपल्या सगळ्यात आपल्या आदिवासीमध्ये आदिम हा मागासवर्गीय सगळ्यात, तर त्याचा विचार केला पाहिजे, त्याच्यासाठी रोजगारचा हे केला पाहिजे. तर त्या कुठल्या गोष्टी होत नाही. आहे तेच जर एवढा लोकांना त्रास देत असेल तर काय करणार आपला कातकरी समाज? कामं होत नाही का? कामच होती नाही. म्हणजे 4-6 महिने जर वर्ष लागत असेल ह्या लोकांना एवढं करायला, तर आमच्यासारख्या सुशिक्षित शिकलेल्या लोकांनी आम्ही काय करायचं? आम्हाला हा त्रास होतोच आहे ना. मग ह्या लोकांना तर किती होत असेल त्याच्यापेक्षा. हे तर खेड तालुक्यात लोक असे बरेच आपले जे वैयक्तिक न्यूक्लियर बजेट असतील, केंद्र सरकारच्या योजना 3-3 वर्ष जर लागत असतील जर पैसे सोडायला, जर ते योजना मंजूर करायला, तर काय करणार आपला आदिवासी समाज? तर याच्यावरती सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी. आणि या प्रशासनामध्ये सुरळीत पद्धतीने कसं चालेल ती जरा विचार केला पाहिजे याच्यावरती. आता काय करणार? मागणी ऑफिसमध्ये इथं नागरिक येऊन बसले, तर पुढे काय तुमची हे काय? आमची मागणी एवढीच आहे, जोपर्यंत ह्या लोकांना ह्या दुसरा हप्ता सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. कारण आतापर्यंत फक्त आम्हाला आमच्या तोंडाला पानं बसायचं काम केलं फक्त, आणि तेच झाले. आता म्हणले 3 महिन्यापूर्वीचा ऑर्डर काढले, त्याच्यानंतर आता मार्चमध्ये 4 तारखे दुसरी ऑर्डर काढले. आता हेच करत वेळ घालवलाय. मग जर संबंधित ऑर्डर काढले त्यानंतर त्याची पाणी केली नाही तर त्याच्यावरती तुम्ही विचारणा केली पाहिजे, कारवाई केली पाहिजे. तुमच्याकडनं अहवाल का नाही आला? जर हिच्यात तुम्ही वेळ घालवत असेल तर लोक काय करतील? तर आमचा प्रशासनाला शासनाला आमचा एक मागणी आहे, काहीच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. संबंधित अधिकारीच्या चुकल्या असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमच्या लोकांचा त्रास झालाय. आता इथं चकवे साहेब आहे, चकवे साहेबांकडे आमचे तर नेहमी हेरपाटे होते. आता कोतवाल साहेब आहे, साहेब प्रकल्प अधिकारी इथं, त्यांच्याशी पण बोलणं झाले. ते 2 दिवस सांगतात. पण 2 दिवस जर केलं असतं 2 दिवसात तर वर्ष निघून गेला आणि ही वेळ नसते आली आतापर्यंत लोकांना. मग काय करणार आमचा आदिवासी समाज? तर आमचं हे लवकर सोडवा. जोपर्यंत पेमेंट सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून सगळ्याच महिला किंवा बांधव सगळे कोणी इथून उठणार नाही.